नावाची सुद्धा नाही. म्हणजे आता तर खरी मजा आहे त्या मातीच्या इज्जतीचे लक्तरे उडवायची. काय म्हटलं होतास दत्ताजी? तुला काय बोललो होतास की तुझ्या त्या लायक्या भाषीचं माझ्याशी लग्न करून देणार म्हणून? पण नाही नाही नाही, चला तो तर कोरा करारा आजीवर कोरा ठेवला तो ते करून दिलास आणि नाही तरी चालेल. पण आता मी तिला सोडणार नाही, कारण या रणजितला एकदा जर कुणी आवडलं ना तर त्या सालीला हस्तगत केल्याशिवाय हा रणजित कधीच सोडत नाही. क्योंकि तुझसे मालूम नहीं चीर के बहादुर खून दुश्मन के सीने का, चीर के बहादुर खून दुश्मन के सीने का, यही तो मजा है जबरदस्ती से इज्जत हासिल करने का. मला फक्त तू हवीस, तुला भान आहे? तू काय बोलतोस? भान आहे आणि भानावरच असून हे सगळं बोलून राहिलेलं आहे. तशी तू समजूतदार आहेस आणि दिसायला सुंदर आहेस आणि समजूतदारीने तुला समजावून सांगतो. माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या मामाला कळलं ना की ते कशासाठी आलायस ते तुकडे करून घेऊन दे तुझे. म्हणजे तुझ्या मामावर तुझा इतका विश्वास आहे म्हणायचं? हो, स्वतःपेक्षा जास्त. तर मग वेळी आहेस तू. तुझ्या मामाचं तुझ्यावर प्रेम नसून तुझ्या या संपूर्ण संपत्तीवर प्रेम आहे. माहिती आहे? मी कशाला खोटं बोलू? तू स्वतःच्या शरीराची आग बुजवण्यासाठी मला हे सगळं काही खोटं सांगतोस का? अगदी बरोबर बोललेस, पण मला त्याच्याशी काही लेनदेन नाही. मला फक्त तू हवी. बस ये. ओढून मी सगळ्यांना सांगे ना, मी ओढून सगळ्यांना गोळा करेल ते. मग ओरड. तू कितीही ओरडलीस ना तरी तुला वाचवायला कोणी येणार नाही, कारण या रणजितची पकडच तशी आहे साली. चल ये म्हणतो ना. काय चाललंय? मामाला मामा तुम्ही या माणसाला ओळखता? नाही लक्ष्मीबाई, याच्यासोबत माझी ओळख नाही आणि मी कसा ओळखणार आहे? कसं ओळखणार म्हणजे? तुम्ही येत्या क्षणी याला रणजितकडून हाक मारली ना? बोला. लक्ष्मीबाई, मी त्याला ओळखत नाही, खोटं बोललो, पण ही सारी संपत्ती माझ्या हाताखाली असताना मी कशाला तुझ्या संपत्तीवर डोळा ठेवणार? मी तुम्हाला सांगितलंच नाही हा माणूस इथे कशासाठी आले. मग तुमच्या घशात संपत्ती कशी काय कशी आली संपत्ती मामा? मग मी म्हटलं होतं ना की तुझ्या या मामाचं तुझ्यावर प्रेम नसून तुझ्या या संपूर्ण संपत्तीवर प्रेम आहे. आणि अगदी ते खरं झालं. तुझ्या मामाच्या तोंडातून तूच ऐकलीस. अगदी बरोबर ना?
आणि या सगळ्या कटकारस्थानामध्ये या तुझ्या मामाचा नाव होता. तुझ्या सुखी संसारामध्ये